तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्गसमीकरणे प्रकरणामधला संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला जो 12वा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले जे सगळे प्रश्न आहेत त्याची एक आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही सगळे बाकीचे राहिलेले प्रश्न बघू शकता. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 12वा बघणार आहे. प्रश्न काय आहे? दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे, तर त्या संख्या कोणत्या ते शोधायचं. आता हे जर शोधायचं असेल तर इथे काय करणार आपण? समजा त्या संख्या, जरी हे वर्ग समीकरण असलं तरी आपण इथे दोन पद मानणार आहे. समजा त्या संख्या x व y आहेत आणि या दोघांमध्ये x मोठा आहे y पेक्षा. त्या संख्या हा शब्द लिहा तिथे, की त्या ज्या संख्या आहेत त्या काय आहेत? x आणि y आहेत. आता पहिली अट काय दिली आहे? दोन संख्यांच्या वर्गांमधील फरक. पहिल्या अटीनुसार एकूण 2 अटी दिल्या आहेत त्याच्यामध्ये. तर पहिल्या अटीनुसार दोन संख्यांच्या वर्गामधील फरक. आता पहिली संख्या कोण आहे? x, त्याचा वर्ग, आणि दुसरी संख्या कोण आहे? y, त्याचा वर्ग. यात x मोठी आहे म्हणून मी पहिल्यांदा मोठ्यामधून लहान वजा करायचे. मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान संख्येचा वर्ग यांच्यातील फरक म्हणजे काय? वजाबाकी. तर ती किती आहे? 120. याला क्रमांक दिला 1. आता परत दुसऱ्या अटीनुसार आता ही दुसरी अट कुठे आहे? तर ती प्रश्नामध्येच आहे. जसं ही पहिली अट होती तशी दुसरी अट, लहान संख्येचा वर्ग. आता लहान संख्या कोण? y, त्याचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे. मोठी संख्या कोण आहे? x. तर एक्सच्या दुपटी इतका. दुप्पट म्हणजे कितीने गुणायचं? 2 ने. म्हणजे y वर्ग बरोबर काय येणार? y वर्ग बरोबर 2 गुणिले x म्हणजे किती येणार? 2x. तर याला क्रमांक 2 द्यायचा. आता 2 ची किंमत 1 मध्ये ठेवायची. तर 2 व 1 वरून समीकरण 2 व 1 वरून किंवा 2 ची किंमत 1 मध्ये ठेवून आता 1 मध्ये x वर्ग आहे तसंच लिहायचा. x वर्ग वजा y वर्गची किंमत काय ठेवायची? y वर्ग बरोबर 2x. y वर्ग 2x अधिक शेवटची बरोबर चिन्ह आहे मध्ये, बरोबर किती आहे? 120. म्हणजे काय केलं याच्यामध्ये? जिथे y वर्ग आहे त्या y वर्गाच्या जागी किंमत किती ठेवली? 2x. तर आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. x वर्ग वजा 2x. आता इथे अधिक आहे तर तो याच्याकडे येऊन काय होईल? वजा होईल. म्हणजे वजा 2x अधिक आहे तो काय होणार आहे? हा अधिक 120 जो आहे तो या साईडला येऊन डाव्या बाजूला येऊन वजा 120 होणार आणि इकडे काय राहणार? 0. आता ह्या समीकरणाचे अवयव पद्धतीनं सोडूया, कारण याचे अवयव पडतात. काही नाही म्हणजे संख्या किती इथे घ्यायची? 1 गुणिले 120 वजा 120 चिन्हासहित किती येणार? वजा 120. अवयव पद्धतीनं सोडवताना मधल्या संख्येचा सुद्धा विचार करायला लागणार, वजा 2. आता गुणाकार वजा 120 यायला पाहिजे. तर वजा कधी येतो गुणाकार? त्यातली एक संख्या अधिक असेल आणि एक संख्या काय असेल? वजा. तर समजा आपण आणि अधिक आणि वजा असेल म्हणजे चिन्ह काय झाली? भिन्न झाली. भिन्न म्हणजे आपण काय शोधणार? वजाबाकी. ओके. तर वजाबाकी शोधायची असेल याच्यात तर मग आपण काय करणार? इथे चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी, म्हणजे अशा संख्या ज्यांचा गुणाकार 120 आहे आणि ज्यांच्यातली वजाबाकी किती आहे? 2. तर समजा मी इथे 12 घेतला आणि इथे 10 घेतला. तर आता हे चेक करून बघा तुम्ही. 12 गुणिले 10 केले तर 12 120 आणि गुणाकारात एकच वजा असल्यामुळे उत्तराचं चिन्ह वजा, आणि 12 मधून 10 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. त्यामुळे वजाबाकी किती आलेले? वजा. त्यामुळे हे अवयव बरोबर आहे. तर ते इथं, तर हे आता आलेले अवयव आपण काय करूया? इथं वापरूया. म्हणजे हे समीकरण काय आहे? x वर्ग, त्यानंतर हे वजा 2x आहेत, त्याची फोड होणार वजा 2x. त्यातला पहिला अवयव काय आहे? पहिला अवयव आलेला आहे वजा 10x, अधिक 10x आहे, आणि दुसरा आहे वजा 12x. हा अवयव वजा 120 बरोबर 0. तर इथे काय करायचं? 2-2चे ग्रुप करायचे. आता पहिल्यामधून x वर्ग मधून काय करणार आपण? x सामायिक काढणार. या दोघांच्या मधून x सामायिक काढायचा. तर जे काही राहिले ते इथे येणार. इथे x वर्ग म्हणजे 2 आहे, त्यातला 1 आपण सामायिक काढला तर किती शिल्लक राहणार? 1 शिल्लक राहणार. 10x कडून x सामायिक घेतलाय म्हणजे किती राहणार? 10 वजा 12x. तर वजा 12 आपण सामायिक घेतले तर किती राहिला इथं? x
त्याच्यानंतर इथे बाहेर जो आपण घेतलाय तो वजा आहे आणि इथे सुद्धा काय आहे वजा. तर दोन्ही वजा वजा काय होणार अधिक, आणि 120 मधून किती सामायिक घ्यायचे आहेत 12. तर 120 भागिले 12, 12 एके 12, 12 120 म्हणजे इथे येणार 10. तर आता दोन्हीकडे समान कंस आलेत, 1+10 1+10. तर ते 1+10 काय घेऊया सामायिक घेऊया, आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येणार x - 12 बरोबर 0. मग एकतर 1+10 काय असेल, एकतर पहिला कंस 0 असेल हा, किंवा दुसरा कंस म्हणजे x - 12 काय असणार आहे 0. अधिक 10 इकडे येऊन काय होतील वजा, म्हणजे x बरोबर -10 किंवा x बरोबर -12. -12चे काय होतील अधिक 12, म्हणजे x बरोबर किती येतील अधिक. तर आता समजा x बरोबर -10 असं जर आपण घ्यायला गेलो तर y वर्गची किंमत काय आहे, वरती आपण बघितलं y वर्ग बरोबर 2x आहे. तर y वर्ग बरोबर 2 गुणिले x ची किंमत समजा -10 घेतली, तर किती येणार ते 10 गुणिले 2 -20, म्हणजे y चा वर्ग किती 20. पण लक्षात ठेवा कुठल्याही संख्येचा वर्ग ऋण येत नाही, वर्ग ऋण नसतो, कुठल्याही संख्येचा वर्ग ऋण संख्या येत नाही. त्यामुळे x बरोबर जे -10 उत्तर आहे ते आपण घेणार नाही, कारण त्यामुळे काय व्हायला लागलंय y चा वर्ग किती यायला लागलाय ऋण संख्या, पण कुठल्याही संख्येचा वर्ग कधीही ऋण संख्या येत नाही. त्यामुळे x ची अचूक किंमत किती असणार आहे, x बरोबर +12 म्हणजेच काय 12. तर x बरोबर 12. तर ही पहिली संख्या झाली. आता x बरोबर 12 असेल तर y वर्ग बरोबर काय आहे 2 गुणिले x आहे. तर आता ही x ची किंमत ठेवूया 2 गुणिले 12. तर 12 दुनी किती येणार 24, म्हणजे y वर्ग बरोबर किती आले 24. जर y ची किंमत पाहिजे असेल तर दोन्ही बाजूस वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे वाक्य लिहावं तर दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. तर इथे वर्गाला वर्गमूळ काय होईल कॅन्सल, म्हणजे y बरोबर किती येणार 24चं वर्गमूळ अधिक वजा 24चं वर्गमूळ. त्याच्यानंतर हे आपलं उत्तर असणार, म्हणजे थोडक्यात त्या संख्या बरोबर त्या संख्या. तर पहिला असणार आहे x ची किंमत किती आली आहे x बरोबर 12. हे घेतलंय आपण x बरोबर 12 व ह्यातला एक घेऊया पहिल्यांदा त्या संख्या x बरोबर 12, y बरोबर दुसरी संख्या जी आहे ती पहिल्यांदा धन संख्या घेऊया, म्हणजे वर्गमुळात 24, किंवा x बरोबर 12 व आता दुसरं उत्तर काय घ्यायचं ऋण संख्या घ्यायचं, म्हणजे इथे येणार y बरोबर वजा ऋण 24, म्हणजे एकतर त्या संख्या असतील 12 आणि वर्गमुळात 24 किंवा 12 आणि वजा वर्गमुळात 24. तर ही दोन उत्तरं त्याची असणार आहेत. ओके.